हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आता आपण बघणार आहोत मकर राशीसाठी कसं असणार आहे जून 2026. आतापर्यंत आपण साई टॅरोने जाणून घेत होतो की साई संदेश काय आहे तुमच्यासाठी, आणि एंजल्स कार्डने जाणून घेत होतो की एंजल्स ॲडवाईस काय आहे. पण यावेळेला त्याचे वेगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. सो प्लीज चॅनलवर जा आणि तुमच्यासाठी तुमच्या एंजलचा काय संदेश आहे किंवा साईंचा काय संदेश आहे ते नक्कीच जाणून घ्या. आजचा आपला पूर्ण वेळ हा मस्तपैकी आपल्याशी संबंधित टॅरोनी जास्तीत जास्त कसं जून 2026 एक्सप्लोर करता येईल याच्यासाठी आपण ठेवतोय. पाहूया आपण रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये कार्ड्स काय सांगतात. रिलेशनशिप एक नवीन वळणावरती येते. एक तर मनासारखा पार्टनर लाईफमध्ये येईल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही थांबला, जे सिंगल होते त्यांच्यासाठी. ठीक आहे, जे ऑलरेडी मॅरिड आहेत किंवा जे ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या पार्टनरमध्ये ते गुण दिसतील जे आतापर्यंत दिसत नव्हते आणि ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत वाट बघत की ही व्यक्ती माझ्या मनासारखी का नाही वागत आहे. तर हळूहळू गोष्टी नॉर्मलला येत आहेत आणि पार्टनर मनासारखं वागेल. तुम्हाला ट्रॅव्हलचे योग पण दिसत आहेत रिलेशनशिपमध्ये. सो एक बॅलन्स तुम्ही दोघं करताना दिसताय नात्यामध्ये. पार्टी करताना दिसते आणि खूप जास्त पार्टी होण्याची शक्यता आहे जूनमध्ये. तो मूड जो आहे तुमचा तो ओव्हर पार्टी करताना दिसतो आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिलेशनशिप किंवा काय म्हणतात ना लग्नासाठी मागणी येण्याची शक्यता आहे तुमच्यासाठी, जे सिंगल आहे त्यांच्यासाठी असं दिसतंय. बघूया आपण आता फायनान्सच्या बाबतीमध्ये कार्ड्स काय सांगू इच्छितात. मकर राशीच्या लोकांसाठी कॅप्रिकॉर्नसाठी फायनान्स कसा असणार आहे जून 2026 मध्ये. प्रगती होताना दिसतीये मला, पण तुमच्याच पैशांचा, तुमच्या साठवलेल्या पैशांचा तुम्ही दुरुपयोग करताना पण दिसताय. हे सगळं अतिप्रमाणात होणार नाही याची काळजी घ्या, कारण युनिव्हर्स तुम्हाला सेकंड चान्स सारखा देत नाही. सो प्रगती होताना दिसते, पण याच पैशांचा तुम्ही दुरुपयोग करताना सुद्धा मला दिसतंय आणि त्याची काय म्हणतात त्याचा इन्स्टंट कर्मा तुमच्या लक्षात येईल कसा घडतो ते. पाहूया आपण आता करिअरच्या बाबतीत, म्हणजे जे नोकरी करतात त्यांच्यासाठी या जून 2026 मध्ये काय आहे. तुमचे सगळे स्किल्स तुम्ही अगदी योग्य पद्धतीने वापरणार आहात आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमची प्रोफेशनल ग्रोथ मध्ये होताना दिसतोय. यावेळेला तुमच्या बाबतीमध्ये जर तुम्ही तुमच्या नोकरीच्या बळावरती कुठे लोनसाठी अप्लाय वगैरे केलं असेल तर ते अप्रूव्ह होण्याची फार जास्त शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावरती घेत होतात, पण त्याचा विशेष फायदा तुम्हाला इन टर्म्स ऑफ प्रोफेशनल ग्रोथ काही होत नाही हे दिसत होतं. सो त्याचा परिणाम का होईना, पण हळूहळू तुम्ही तुमचं काम डिस्ट्रीब्यूट करताना मला दिसतंय. पैसा मनासारखा असेल करिअरमध्ये, पण मनासारखं काय म्हणतात काम नसेल. कळलं, पैसा येईल पण काम मनासारखं नसल्यामुळे थोडीशी नाराजीचा सूर तुमचा असणार आहे जून 2026 मध्ये. हवे आपण बिझनेस करणाऱ्यांसाठी कार्ड्स काय सांगतात. मकर राशीच्या बिझनेसमन लोकांसाठी कार्ड्स काय सांगतात. पहिली गोष्ट, तुम्ही जुन्या लॉसेस मधनं हील होताना दिसताय, जी एक चांगली गोष्ट आहे. द सनचं कार्ड आहे, ज्याची फुल एनर्जी आहे. सो नवीन काही सुरू करायचं असेल तर हा अगदी योग्य महिना आहे. महत्वाची गोष्ट काय आहे, 2 गोष्टी. एक, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, विश्वासघात होणार आहे. 2, जिथे तुम्हाला वाटेल की मी एवढं करतोय पण त्याचे रिटर्न मला त्या प्रमाणात मिळत नाहीयेत, तर तिथे स्वतःला थोडंसं पुश केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बघूया आपण आता बिझनेस झालं. आता बघूया की जे स्टुडंट्स आहेत आपले त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार आहे. मकर राशीचे विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा असणार आहे. खूप छान असणार आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह आयडियाज वापरून तुमचे जे काही जे शैक्षणिक गरजा आहेत त्या पूर्ण करणार आहात. तुम्ही तुमच्या नोट्स किंवा तुमच्या इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह असणार, इझिली कुणाला देणार नाही. तुमच्या घरातले जे वयस्कर लोक आहेत ते तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देतील. तुम्ही काही नवीन सुरू करणार असाल तुमचं गोल अचीव करण्यासाठी, तर तुमच्या घरातल्यांचा त्याला पूर्ण सपोर्ट असणार आहे. छान. हवे आपण आता हेल्थ कशी असणार आहे आणि मग आपण बघूया जनरल रीडिंग कशी असणार, काय असणार, काय घडणार, एनर्जीज कशा असणार आहेत. बरं, हेल्थच्या बाबतीत सांगायचं झालं तर अचानक तब्येत बिघडू शकते. तो काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे. ठीक आहे, पैसे खर्च होताना दिसत आहेत मला तब्येतीवरती.
पण आजूबाजूला तुम्हाला तुमची काळजी करणारी लोक असतील. सो ही एक जमेची बाजू म्हणता येईल आपल्याला. पाहूया आपण आता जनरल रिडिंग मकर राशीच्या लोकांसाठी सगळ्याच प्रकारच्या, मग लहान असू दे, मोठे असू दे, नोकरी करणारे असू दे, नोकरी न करणारे असू दे, बिझनेसही न करणारे असू दे, महिला असू दे, पुरुष असू दे, सगळ्यांसाठीच हा महिना कसा असणार आहे, एनर्जीज कशा आहेत. एनर्जीज सांगतायत की पळ जो काही तुम्ही काढताय ना तुमच्या याच्यामधनं, डे टू डे लाईफ मधनं काढायचा प्रयत्न करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला काही यश मिळणार नाहीये. जे तुम्हाला डेली रुटीन जे आहे त्याच्यापासनं सुट्टी अशी नाहीये, जसं वेळ स्वतःसाठी काढायला हवा तसा मिळणार नाही. मला स्ट्रगल पण दिसतोय काही लोकांच्या बाबतीमध्ये. सो डे टू डे लाईफ मधनं पळ काढता येणार नाही, स्ट्रगल सुद्धा दिसतोय. सो जाणून घ्या की तुम्हाला कुठल्या लेवलला स्वतःच्या मनाची तयारी ठेवायची आहे. स्ट्रेंथचं कार्ड आहे. सो जरी कितीही प्रॉब्लेम चालले तरी तुम्ही ते खूप छान डिप्लोमॅटिकली हँडल करणार आहात. केअरिंग नेचरनी आणि योग्य विचारपूर्वक तुम्ही सिच्युएशन्स हँडल करणार आहात. क्वीन ऑफ सॉर्ड्स सांगते की तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो या सगळ्या एक्सपिरियन्सेस मधून, लाईफ एक्सपिरियन्सेस मधून इतका झालेला आहे की या महिन्यामध्ये तुम्हाला तुमची बुद्धी आणि तुमचा एक्सपिरियन्स पुरेपूर वापरता येईल आणि लोक तुमच्याकडे लिटरली सल्ला मागायला येतील की या सिच्युएशन मधनं आम्ही बाहेर कसं पडू. कारण तुम्ही खूप पूर्वी स्ट्रगल केलाय आणि या स्ट्रगल मधनं तुम्ही खूप परिपक्व झालेला आहात. टू ऑफ वॅन्ड्स दिसतंय मला, जे सांगतंय की फायनान्शियली किंवा करिअरच्या बाबतीमध्ये किंवा बिझनेसच्या बाबतीमध्ये काही असेल तर तुम्ही थोडे सेटल जरी असलात तरी तुम्हाला अजून जास्त त्याच्यामध्ये प्रगती व्हावी म्हणून तुम्ही अजूनही जास्त काही प्लॅन करणार आहात, जे जून 2026 मध्ये होतील. त्याचं फळ मात्र नंतर मिळेल. असे काही प्लॅन्स तुम्ही करताना मला दिसत आहे. सो असं होतं ओव्हरऑल मकर राशीसाठी राशी भविष्य जून 2026 साठी. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय.